हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज मी घरातली कामं करतच तुमच्याशी छोट्या गप्पा मारणार आहे. आपल्या हाऊसवाईफच्या दिवसात किती गोष्टी असतात ना, पण त्यातही आपण आपली स्माईल जपतो. हीच आपली ताकद. सकाळ म्हणजे धावपळ, पण मी एक गोष्ट शिकले, काम आवडीनं केले की थकवा कमी वाटतो. आणि हो, काम करताना मी नेहमी पॉझिटिव्ह गोष्ट ऐकते. जे भरतो तेच बाहेर पडतं. कधीही सकाळची पहिली 10 मिनिटं शांतपणे घ्या, पूर्ण दिवस बदलतो. घर नीट ठेवणं म्हणजे फक्त साफसफाई नाही, ती आपल्या मनाचीही साफसफाई आहे. मी रोज थोडं थोडं साफसफाई आणि मनाला खूप हलकं वाटतं. दिवसात 5 मिनिटं एक लहान काम जास्त प्रोडक्टिव्ह बनतं. आपल्यासारख्या गृहिणी खूप काम करतात, कधी कधी अप्रिशिएशन मिळत नाही, पण मी स्वतःला एक गोष्ट शिकवली, आपल्या किमतीचं मोजमाप इतरांना करायचं नाही. आपण जे करतो ते अमूल्य आहे. स्वतःला अप्रिशिएशन करणं शिका. एक सेल्फ थँक्यू खूप इम्पॉर्टंट आहे. घर सांभाळणं म्हणजे फक्त काम नाही, ते प्रेम आहे. प्रत्येक कामात आपलं मन असतं आणि म्हणून घराला घर पण येतं. घरातल्या लोकांना फक्त 1 मिनिटाचं तुझ्यामुळे घर छान दिसतं असं बोललं तर वातावरण बदलतं. मी एक गोष्ट जाणवली आहे, गृहिणी स्वतःसाठी वेळ ठेवत नाही, पण आजपासून दररोज 10 मिनिटं स्वतःसाठी घेऊया. चहा, ध्यान, संगीत, काहीही. स्वतः स्वस्थ राहिलं तर संपूर्ण घर स्वस्थ राहतं. हा माझा छोटासा दिवस, काम, प्रेम, थकवा पण समाधान. तुम्हालाही तुमचा दिवस भारी जाओ आणि लक्ष ठेवा, गृहिणी म्हणजे घराची हाडाची कणा. आपण किमती आहोत, सुंदर आहोत आणि स्ट्रॉंग आहोत. कधी कधी आपण स्वतःसाठी जगायला शिकायला हवं. आपण बहुतेक वेळा आपण इतरांसाठीच जगत असतो, घरासाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी, स्वप्नासाठी. आणि या सगळ्यात एक गोष्ट मात्र विसरतो, आपण स्वतःही काहीतरी करू शकतो. आपणही महत्वाचे आहोत. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक अदृश्य संघर्ष असतो. तो कुणाला दिसत नाही, कुणी विचारत नाही, पण ती रोज सहन करत असते. कधी मुलांचं रडणं, कधी घराची कामं, कधी वेळेचा ताण, कधी स्वतःचा थकवा. आणि या सगळ्यात ती शांतपणे काम करत राहते. बाहेरून हसणारी पण आतून धावत पळत लढणारी. पण एक दिवस ती स्वतःलाच विसरते. माझं काय, माझं स्वप्न, माझा वेळ. आणि इथेच तिचं आयुष्य बदलतं. कारण संघर्ष हा खरा नाही, संघर्षातून उठणारी शक्ती खरी असते. जेव्हा एक स्त्री ठरवते की मी काहीतरी करणारच, तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये नेमकं चमक येते, तिच्या पावलांमध्ये ताकद येते आणि तिच्या मनात आत्मविश्वास वाढतं. हो, अजूनही ती कामं करते, स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी. पण आता काम करताना तिच्या मनात एक आवाज असतो, मी देखील काहीतरी करू शकते. तिचा प्रत्येक दिवस एक लढाई बनते, पण ती त्या लढाईतून बाहेर पडत नाही. ती त्यालाच लढाईतून शक्ती मिळते. कधी सकाळी उठून लवकर, कधी रात्री सगळे झोपल्यावर, कधी मुलं खेळत असताना, कधी 2 मिनिटं मिळाली तर ती स्वतःसाठी काहीतरी करतच राहते. हो, आज तू थकलेली असशील, कंटाळलेली असशील, कधी कुणी कौतुक करत नाही म्हणून मनाला लागलेलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगातील सर्वात मजबूत व्यक्ती ती असते जी शांतपणे सर्व करते. तुझ्या हातात चमत्कार आहे, तुझ्या जिद्दीमध्ये ज्वाला आहे, तुझ्या मनात स्वप्न आहे. तुला थांबणार कोणी नाही. घर, जबाबदाऱ्या, लोकांचं बोलणं नाही. तुला थांबू शकणारं एकच आहे, तुझं स्वतः बद्दलचं. मी नाही करू शकत असं विचारणं. आज हा विचार बदल. स्वतःला सांग, मी करणार. तू जे करत आहेस, तू कुठून सुरू केली आहेस, तू कशी मेहनत करतेस, याला कुणी पाहत नसले तरी विश्वास ठेव. विश्वास बघ, देव पाहतोय. तुझी मेहनत एक दिवस तुझ्या समोर उभी राहील. लक्षात ठेव, राणी आधी आवाज करत नाही, पण जेव्हा उठते तेव्हा इतिहास घडवते. आजपासून काम करताना थकू नकोस, घाबरू नकोस, थांबू नकोस. कारण तू फक्त गृहिणी नाहीयेस, तू एका घराची धडधड आहेस आणि तुझ्यात एक नवीन जग उभं करण्याची ताकद आहे. आणि शेवटी एका गोष्टीवर माझा विश्वास पक्का आहे, जादू कुठेच नसते, जादू नेहमी तुझ्यातच असते. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नकोस. तू करत असलेलं काम लहान नाही, तुझी मेहनत व्यर्थ नाही, तुझी वाट चिकाटीची नाही. तू जिथे आहेस तिथेच जादू सुरू झाली. फक्त चालत राहा, थांबू नकोस. विश्व तुझ्या बाजूने काम करत आहे. आणि लक्षात ठेव, द मॅजिक इज यू. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर असेच माझे छान छान व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी असे छान व्हिडिओ घेऊन येत जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन